नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपले कुक विथ स्नेहल भाग्यश्री या यूट्यूब चॅनलमध्ये। संक्रांत जवळ आली आहे तर मग भोगीची भाजी तर झालीच पाहिजे। चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात। त्यासाठी आपण भरपूर साऱ्या भाज्या घेतलेल्या आहेत। तर एका कढईमध्ये आपण पाव वाटी हरभरा सोलून घेतलेला आहे, गाजर कट करून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये बारीक चिरलेले वांग्याचे काप घेतलेले आहेत। आता त्यामध्ये घेवड्याची शेंग घालूयात। त्यानंतर त्यामध्येच उरलेल्या भाज्या म्हणजेच पावटा आणि वाटाणा देखील घालून घेऊयात। भोगीच्या भाजीला शेंगदाणे नाही तर काय ती मजा। चला तर मग आता यामध्ये आपण आपल्या आवडीनुसार शेंगदाणे घालून घ्यायचे आहेत। आता या सर्व भाज्या स्वच्छ धुवून घेऊयात। स्वच्छ भाज्या धुवून झाल्या की त्यामध्ये आपण पाणी घालून चवीनुसार मीठ घालून घेऊयात। आता हे सर्व मीठ भाज्यांमध्ये छान मिक्स करून घेऊयात। त्यानंतर तुम्ही पाहू शकता 10 मिनिटात अगदी भाजी छान उकळलेली आहे। अजून 5 ते 7 मिनिट ही भाजी छान शिजून द्यायची आहे। भाजी शिजली की नाही हे आपण आता पाहू शकतात। पहा, या ठिकाणी आपल्या भाज्या अगदी छान मऊ अशा शिजलेल्या आहेत। आता गॅस बंद करून आपण ही भाजी थंड होण्यासाठी ठेवूयात। भाज्या थंड होत आहेत तोपर्यंत आपण एका कढईमध्ये तेल घालून घेऊयात। तेल छान तापले की त्यामध्ये आपण मोहरी घालणार आहोत। मोहरी तडतडली की त्यामध्ये जिरी घालून घेऊयात। त्यानंतर लसूण खोबरं देखील त्यामध्ये घालून छान परतून घेऊयात। आता या लसूण खोबऱ्यामध्ये थोडीशी हळद देखील घातलेली आहे। ती छान परतली की त्यामध्ये आपण घरगुती काळा मसाला घालणार आहोत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी किंवा जास्त वापरू शकता। तर मी या ठिकाणी 2 चमचे वापरलेले आहेत। आता हे लसूण खोबऱ्यामध्ये छान परतून घेऊयात। अगदी तेल सुटेपर्यंत छान परतायचं आहे। त्यानंतर त्यामध्येच आपण चवीनुसार मीठ देखील घालूयात। आधी आपण भाज्यांना देखील मीठ घातले होते, त्या अंदाजाने मीठ घालायचे आहे। आता भोगीची भाजी म्हटल्यानंतर तीळ तर हवेतच ना, मग आपण या ठिकाणी तीळ भाजून मिक्सरला बारीक करून घेतलेले आहेत। तो कूट आपण भाजीमध्ये घालूयात। भरपूर सारा तिळाचा कूट मी या ठिकाणी वापरलेला आहे। आता ते छान परतलं आहे तर त्यामध्ये ज्या भाज्या आपण शिजवून घेतलेल्या होत्या त्या घालून घेऊयात। अगदी छान ते एकजीव करून घेऊयात। मैत्रिणींनो, भाजी आपली छान अगदी एकजीव करून झालेली आहे। आता त्यामध्येच भरपूर सारी कोथिंबीर घालायची आहे आणि ती देखील त्यामध्ये मिक्स करून घेऊयात। कोथिंबीरीमुळे भाजीला चव अगदी छान येते। भाजी छान मिक्स झालेली आहे। आता 2 ते 3 मिनिट आपण झाकण ठेवून ह्या भाजीला एक वाफ आणूयात। पहा, ही भाजी अगदी छान झालेली आहे। तर ही भोगीची भाजी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूयात अशाच एका नवीन संक्रांत स्पेशल रेसिपी सोबत। तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।